अनेकांनी केमन हे नाव पहिल्यांदाच ऐकले असेल। केमन हा सरपटणारा प्राणी आहे, जो मगरचा चुलत भाऊ आहे, जो जगातील तिसरा सर्वात मोठा सरपटणारा प्राणी आहे। हे इतके धोकादायक आहे की मगरींना सुद्धा खाते। केमन हे ॲमेझॉन रेन फॉरेस्टसह मेक्सिको, दक्षिण आणि मध्य अमेरिकेत आढळते। या पृथ्वीवर ज्या 6 प्रजाती अस्तित्वात आहेत त्यामध्ये स्पेक्टेकल्ड केमन, वायकर केमन, ब्रॉड स्नाउटेड केमन, ब्लॅक केमन, ड्वार्फ केमन आणि स्मूथ फ्रंटेड केमन यांचा समावेश आहे। या सर्व प्रजातींमध्ये ब्लॅक केमन सर्वात मोठा आणि धोकादायक आहे। केमन हे ॲलिगेटोरिडे कुटुंबातील आहे। ब्लॅक केमनची लांबी 16 फुटांपर्यंत आहे, तर सर्वात लहान प्रजाती म्हणजेच ड्वार्फ केमनची लांबी सुमारे 2 फूट आहे। त्याचे वजन सुमारे 300 किलो असते, परंतु कधी कधी ब्लॅक केमनचे वजन 600 किलो पर्यंत पोहोचते। केमनला पाणी आणि जमीन या दोन्ही ठिकाणी राहायला आवडते। ते सुमारे 50 किलोमीटर प्रति तास वेगाने पाण्याखाली पोहू शकते। हे ॲमेझॉनच्या जंगलात राहणाऱ्या सर्व प्रकारच्या प्राण्यांवर हल्ला करते। याशिवाय त्याच्या शिकारीत मासे, साप, बेडूक आणि इतर रांगणारे प्राणी समाविष्ट आहेत। केमनला कोणताही नैसर्गिक शत्रू नसला तरी तो अतिशय धोकादायक आहे। तरीही काही वेळा लहान आकाराचे केमन जग्वार आणि ॲनाकोंडाचे शिकार बनतात। जग्वार आणि कुगर सारखे प्राणी देखील एका विशाल ब्लॅक कॅमनच्या आसपास आराम करण्यास घाबरतात। जरी केमनची कोणतीही प्रजाती मानवांवर हल्ला करत नसली तरी आपण ब्लॅक केमनच्या जवळ कधीही जाऊ नये, कारण ते स्वभावाने थोडे आक्रमक आहे, म्हणून ते आपल्याला खाऊ शकते। ब्लॅक केमन 6000 पाउंड प्रति चौरस इंच वेगाने चावतो, जो सर्व सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये सर्वात जास्त आहे। केमनचे सरासरी आयुर्मान 40 वर्षे असते, तर सर्वात मोठा ब्लॅक केमन 70 ते 90 वर्षे जगू शकतो। मादी केमन एका वेळी 10 ते 70 अंडी घालते। केमनची पाहण्याची आणि वास घेण्याची क्षमता खूप तीक्ष्ण आहे, ज्यामुळे तो सहजपणे आपली शिकार पकडू शकतो। त्याचे दात अतिशय तीक्ष्ण आणि धोकादायक असतात, ज्यांच्या मदतीने तो कोणत्याही प्राण्याला सहज फाडू शकतो। हा प्राणी बहुतेक रात्री सक्रिय असतो आणि शिकार करतो। त्याला दिवसा विश्रांती घेणे आवडते। असा हा केमन प्राणी